मन हे अतिशय चंचल असतं. ते कोणत्याही आमिषाला पटकन भुलतं, तेही परिणामांचा विचार न करता. खरं नाही वाटत? मग चला बघूया पुढील प्रहसन. प्रिया, प्रिया चल ना यार, लवकर आवर ना पटकन. प्रत्येक वेळेस आहे तुझं, नेहमी तुझ्यामुळे ना पहिला सिनेमा 10 मिनिटांचा जो असतो ना तो हुकतो. चल आवर. ब्रो चल. हा चल. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? किती किरकिर करता, झालंच आहे ना माझं. एक टिकली लाव देत नाही हा म्हण. हे काय, हे पण येणार आहेत आता आपल्या सोबत? नको तेव्हा का मित्र बोलवता हो तुम्ही? आपण दोघे जाणार होतो ना. बावळट आहेस का? फॅन्सी ड्रेसला चाललोय आपण. असे मित्र का गोळा करीन मी? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? ब्रो सॉरी, मी जरा 10 मिनिटं लवकरच आलो. थोडंसं काय आता थोड्या वेळाने तू मरणार आहे आणि वर जाणार आहे आणि मी तुला घेऊन जायला आलेलो आहे. काय 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 काय? मला हे मरणार आणि तुम्ही घेऊन जाणार? कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? पोझिशन घेतो. यमडूड. न्यू मास्क सेम टास्क. आपण प्राण घेऊन जायला आलेलो आहे. चल. पण प्राणसाहेब तर गेले ना. ओ माय ह्युमन कॉमेडी. मी तुम्हाला सांगतो, कॉमेडी वाईट असल्यावर पण आपण घेऊन जातो कोणाकोणाला. आणि वर जाऊन त्यांचा पाप पुण्याचा हिशोब बिशोब होत नाही. डायरेक्ट कढईत आणि त्याच्यावरनं गरम गरम तेल. नरक. म्हणजे तुम्ही ते यम? नाही नो नो, आपण ते यम नाही ब्रो. आपण ते यम नाही. आपण इंटर्न आहे. यम आमचा बॉस आहे. आपण इंटर्न आहे. आपण खाली आहे जरा. कळलं ना? एक विचारू का? दोन विचार ना भाई. तुमचा चेहरा आहे ना कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. हा, तू माझ्या जुल्या भावाला बघितलं असशील. जुला भाऊ? अरे ते आमच्या वरच्या आहे ना, स्वर्गाच्या MPSC, स्वर्गाचे UPSC, त्यात तो टॉपर आहे ना. लहानपणापासून ना तो स्टडीमध्ये त्याला लय नॉलेज होता. आपल्यासारखा नाही. आपण म्हणजे आयुष्यभर म्हशीला दगड मारण्यात वेळ घालवला म्हणून झालं काय आहे, आयुष्यभराचा रेडा आता मागे घेऊन फिरावं लागतंय. कसं झालंय ते. काय नाव काय तुमच्या भावाचं? देवडूड. मला माहिती होता. हे मला नाही देणार आहे. अरे ते देवडूड आणि मी एकदम चांगले आहेत माहिती आहे. पहिल्या स्किट पासून मी त्यांच्यासोबत. माझी गष्टी आहे त्यांच्याबरोबर. माझी गष्टी नाही आहे त्याच्याबरोबर, त्यामुळे जरा लांबच राहा. हा काय, त्याला पाणी वाढवला म्हणून तो देवडूड झाला. मला मानी वाढवला म्हणून मी यमडूड झालोय. तर भाई चल लवकर, आपल्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला न्यायला आलाय तुम्हाला? ऐक ना, हे कुठे मरणार आहेत? हे चांगले धडधाकट आहेत. तुम्ही कशाला न्यायला आला त्यांना? मी एकदम फिट अँड फाईन आहे. मला माहिती आहे आता तुम्हाला काय झालेलं नाही, पण होणार आहे 10 मिनिटात. काय होणार आहे, वहिनी आतून तुम्हाला सुई दोरा घेऊन येणार आहे. तुम्हाला म्हणणार आहे की भाई सुईत धागा हो. तू धागाला करायच्या ऐवजी सुईला करणार. सुई आत जाणार, अन्ननलिका फाटणार, ब्लड 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 आणि मग डेथ. तो धागा पण तुझ्याकडे बघणार असा की भाई या येड्याने केलं तरी काय केलं. आणि मग तोच धागा वहिनी तुमच्या नाकाकडे लावणार. हलत नाही म्हटल्यावर म्हणणार डेड आहे. मी असं सुई गिळून मरणार आहे? हा चल चल चल, मला विश्वासच नाही बसत. असं सुई का गिळेन ना मी. काय भरोसा आहे? तुम्ही मागे एकदा असं टोपण पण गिळवतात की नाही? गिळलं होतं. 8 डझन केळी खावी लागली होती. ते टोपण पण मला पिवळं आलं की नाही बाहेर, तेही कळलं नाही आपल्याला. गप्पा बस काय ते बोलते. थांबा जरा थांबा. आता आपल्याला कारण कळलंय ना, आता आपण मरूच द्यायचं नाही तुम्हाला. मी सुई दोरा देणारच नाही तुम्हाला. तुम्ही इथे बसा, काही करू नका. मी बघतेच. वहिनी, पडलेला पंच आणि जाणारा माणूस कोणीही थांबवू शकत नाही. तो जातोच.
अरे माणूस कसा पण जाऊ शकतो ना. असं काय करतात, आता वर फॅन आहे, फॅन त्यांच्यावर पडेल, मरेल तो माणूस. तिकडे खिडकी उघडी आहे, खाली लोक खेळतायत क्रिकेट, तो बॉल आतमध्ये येईल, यांच्या डोक्याला लागेल, माणूस मरेल. ह्याचं पण काय नाही. वरून एक गरुड जातोय, गरुडाच्या पंजातही नाग, तो नाग त्याच्याकडनं सुटेल, आपल्या बिल्डिंग खाली पडेल, तो नाग असं वर 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 येईल, यांच्या गळ्याभोवती गोल 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 करेल आणि त्या गरुडाचा राग यांच्यावर काढेल, डसेल आणि मरेल. काय पण होऊ शकतं. मला नाही पटत आहे. हट हट, मला नाही पटत. हा, वाटेल ते लॉजिक लावता मला मारायला. भाई तू मारणाला लॉजिक देऊ नको. नायगरा फॉल्स मध्ये उडी मारून जगलेला माणूस त्याच्या सत्काराला संत्र्याच्या सालीवरून पडला, डोका आपटून मिळाला. लॉजिक नको लावू मरणाला. खरं खरं आहे, सांगतोय ना तुम्हाला. म्हणजे मी मरणार आहे. मरणार आहे म्हणजे तू स्वर शॉट मरणार आहे आणि मस्त मरणार आहे. हे खरं आहे का? पण ते हा खरं आहे. तुम्ही मरणार आहे? मला नाही मरायचं आहे. ऐका ना. अरे कसं आहे, आमच्या डेटामध्ये ना आम्ही सगळ्यांचे असे ना सिस्टीममध्ये लिहून ठेवलेलं आहे. जेवढी लोकसंख्या आहे ना त्याच्या 10 पट मरणाची कारणं आम्ही ऑलरेडी फीड करून ठेवलेली आहे. तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला मरण येतं. तुझ्याकडे बघून मला असं वाटतं एसीचं टेम्परेचर 22 वरनं 21 वर केल्यामुळे तू मरू शकतो. किंवा मला असं पण वाटतंय तुला भूच लागून पण तू मरू शकतो. एक मिनिट, हे तुम्ही आता वाटेल ते बोलताय. भूत लागून कसं काय कोण मरेलो? दाखवू? नाही दाखवू काय? नको. वर्मावर घाव घालू मी? नाही नको. वर्मावर घाव घालू काय? नको. ऐका ना तुम्ही यांच्या वर्मावर नका घाव घालू. त्याच्यापेक्षा तुम्ही वरच्या शर्मांवरती घाव घाला. याच्या कॉमेडीनी पण तू मरू शकतो. हा बाई सॉरी वहिनी, तुमच्याकडे आता 2च वाईट पंच उरलेले आहेत. हा काय म्हणजे कसं आहे, तुम्ही अजून 2 वाईट पंच टाकले तर मी तुम्हाला यांच्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. जेवढे विनोद टाळाल तेवढे जगाल. ओके हा मामा मला कळलंय. टाळलं तर मी जगेन. मी आता केलीये नोंद. मी नाही करणार वाईट विनोद. एकच विनोद राहिला आता. या स्पिंडी तुमच्या आधी याच जातील असं वाटायला लागलंय मला. मी नाही केलं विनोद. त्यांना सांगा. ऐका आता फालतूचे विनोद करत बसू नका. 10 मिनिटाचं आहे त्यांच्याकडे. जे काय साठलोट आहे, बोलणं बिलणं आहे, लास्ट वीस वगैरे ते करून घ्या. जरा प्रॉपर्टी बिपर्टी काय ते करून घ्या. त्यांना सांगा ना. त्यांना ते म्हणतात माझ्याकडे शेवटची 10 मिनिटं. प्रिया, मला नाही मारायचं. प्रिया, माझी वेळच नाही आली. नका सोडून जाऊ मला. मी काय करणार तुमच्याशिवाय? पुढच्या महिन्यातली काश्मीरची तिकीट काढलेत ना, नॉन रिफंडेबल आहेत ती. तुम्ही ही तिकीट काढली तेव्हा डिपार्टमेंट मध्ये लय हशा पिकला होता. ऐका देवडूड वी डोंट डू दिस. सॉरी काय यमडूड सॉरी ऐका ना प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव नका घेऊ प्लीज. असं नाही. अरे असं नाही होणार. स्वर्गात त्यांची जागा भूक आहे ऑलरेडी. ऐका स्वर्गात जागा भूक म्हणजे हे कढईत नाही जाणार? एवढा काय तुला प्रॉब्लेम? बाजूला स्वर्गात जागा, तुमची रूम बुक आहे स्वर्गात. फक्त नंबर सांगा. 666 वगैरेला डबल लागतं. एक मिनिट मला एक स्वर्गात भूक असू दे. स्वर्गात भूक असू दे पण तिथे मी नसणार आहे. ह्यांचा जीव नाही लागू शकत. मला ऐका ना. त्यांना मी लागते. सकाळी उठल्यानंतर ना 5व्या मिनिटाला त्यांना चहा लागतो. तो मी करून देतो. असे टॉवेल खांद्यावर घेऊन फिरतात घरभर त्यांना आणि शोधत फिरतात की माझा टॉवेल कुठे आहे. तेव्हा मी त्यांना टॉवेल सांगते की कुठे आहे. 2 पायऱ्या चढले ना की त्यांचे गुडघे दुखतात. तेव्हा मी ते लावून देते. मला मारायचं. त्यांना घेऊन नका. वहिनी रडू नका, काळजी करू नका. स्वर्गात एकदम चिल वातावरण आहे. असं काहीच नाही. मस्त स्वर्गातली सकाळ म्हणजे रममानीय असते एकदम. बाई मस्त धुकं बिकं असं दाटलेलं असतं. असे सूर्यकिरण पिवली अशी मस्त रेस सोडत असतात. पक्ष्यांचा किलबिलाट असतो. बाई असे हंस तोंडात तृण ठेवून असे आपल्या आजूबाजूला बाई भटकत असतात. अरे तुम्ही झोपलेले असताना तेव्हा ऑन ड्युटी रंभा अशी अमृताने आंघोळ करून येते. केस असे हलवते, अमृताचे तुषार आपल्या चेहऱ्यावर पाडते. मस्त कपालावर हात ठेवून असे गोंजारते आणि मग बोलते, जागाओ सकाळ झाली. अगं बाई आता जागा व्हायचं का? नाही. मग कपालावर किस देते. मग तुमचे डोळे उघडतात. मग तुम्ही तुमचं पुढचं जे काय आहे ते तुम्ही करू शकता. असं आहे.
काय झालं? स्वर्गात चला. अरे घरात या, पहिले घरात या. दारांनी कुठे जातो? दारांनी नाही जात स्वर्गात. चला कुठून जातो? चला कुठून काय, चला कुठून? हे बॉडीला तर सोड आधी. हे घाणेरडं आपण काय स्वर्गात घेत नाही, आधी सांगतोय. नाही, नाही. अख्खेच घाणेरडे त्यांना घेऊ नका स्वर्गात. नाही पण हे तुम्हीच आता म्हणालात. एक मिनिट तिकडे जा. रंभाचं जे आहे आहे खरं असं आहे. अरे रंबा, अरे खरंच आहे. अरे रंबा बाबा पुण्यात्मांची काळजी घ्यायला त्यांना वर ऑन ड्युटी रंबा त्यासाठीच आहे. त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे ना तसं. एक प्रश्न आहे म्हणून विचारतो. त्याच्या रंभा आहेत, सोडशा आहेत? नाही, सोडून नाही जात त्या. मग तशा सोडून वाल्या सोडशा नाही. मग असं छानवाल्या. हा. अरे छानवाल्या म्हणजे खूपच छानवाल्या बाई. अरे ब्रो गेली 1,00,000 वर्ष ती रंबा 18 वर्षाचीच आहे. म्हातारी होतच नाही रंबा. एवढी चिरतरुण आहे ती? एवढी चिर तरुण आहे. मिरकू जाना पडेंगा, मिरकू जाना पडेंगा, मिरकू जाना. चला चला. काय चाललंय? हा काय आनंद आहे. रंभेचं नाव घेतल्यावर का हे काय होतंय मिरकू तुमचं? जाना पडेंगा. मरणार आता. चला मला मारा. चला मला घेऊन चला. तिकडे आहे ना रंबा आहे ना, रंबा आहे. तेवढंच आहे ना, हा. बाकी काही नाही ना. नाही. रंबाच येणार आणि आपल्याला उठवणार ना. हा. ती कळकट मळकट मॅक्सी घातलेली आहे. हा, उठा नाही तर डोक्यात हंडा घालेन अशी बाई नाहीये ना. ही बाई तुमची बायको हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय मोठे शाणे आहात. पहिल्या हाकेत तुम्ही जागे होता. काय करायचं मग? बायकोने मग धमकी द्यायला लागते बायकोला. ते दिसतं, तेवढं फक्त दिसतं तुम्हाला. 5 मिनिटं झोपू दे, 5 मिनिटं झोपू दे. तुमच्या 5 मिनिटाला कंटाळून ना ती रंभा पण डोक्यात हंडा घालेल एक दिवस. वहिनी सॉरी हा, आमची रंबा अशी नाही आहे. आमच्या रंबेला सांगितलं 5 मिनिटं झोपू दे की रंबा 5 मिनिटं झोपू देते. 5 मिनिटं झाल्यावर मग परत ती येते, कपाळावरनं हात फिरवते आणि बोलते जागेवा सकाळ झाली. अगं बाई जागं व्हायचं का? नाही पिल्लू उठ. मग तुम्ही पिल्लू जेव्हा आपला उठतो तेव्हा मस्त ओला ढग घेते. ओला ढग घेते, असा चेहरा पुसते. चेहरा पुसून झाल्यावर मग तुम्हाला आंघोळ कक्षेत म्हणजे स्नान कक्षेत घेऊन जाते. तिथे रंभा, उर्वशी, मेनका 3 अप्सरा तुमची अशी मस्त पैकी स्नान घालतात. तेलाने असं मर्दन करतात. काय मर्दन? काय मर्दन म्हणजे मसाज करतात. हे. जिकडे तुमचा हात पोचत नाही तिथे पण साबण लावतात. एवढं आनंदी व्हायची गरज नाही. जनरली आपला पाठीपर्यंतच हात पोचत नाही, बाकी सगळीकडे आपला हात पोचतो. आंघोळ तुमची झाली की मग तुम्हाला असं मस्त फुसतात दिसतात. मग फुसून झाल्यावर एकदम असं तुम्हाला स्वतःच्या हाताने ते नाश्ता भरवतात. पण ही जी रंभा आहे ही असं जेव्हा नाश्ता घेऊन येते तेव्हा असं नाही ना म्हणत घ्या डोसा, असं नाही ना म्हणत. ती उलट असं म्हणते बाबूने थाना थाया क्या असं म्हणते. मला घेऊन चला, मला स्वर्गात यायचं, मी तयार आहे. बरोबर आहे. सगळे पुरुष सारखे, वरती खालती सगळे सारखे. वहिनी असं नाही आहे. तुम्ही ह्या पुरुषावरनं आमच्या वरच्या पुरुषांना असं बोलू नका. मग काय? तुम्ही आमच्या सिस्टीमला असं अंडर एस्टिमेटेशन करू नका, कळलं ना. तुम्ही स्वर्गात गेल्यावर तुम्हाला पण या सोयी सुविधा असणार आहे. मला नको काही तुमची रंबा बिंबा, मला नको. अरे रंबा नाही, तुम्हाला ब्रो यक्ष असणार तुमच्या सेवेला. यक्ष यक्ष म्हणजे 10 रणबीर कपूर, 13 ऋतिक रोशन आणि अ पिंच ऑफ रणवीर सिंग असं एकत्र आल्यावर जो पुरुष तयार होईल असे 12 पुरुष तुमच्या सेवेसाठी असणार तिथे. 12 यक्ष. 12 यक्ष मला असणार एकटीला? एकटीला मला मारा ना आधी. यांच्या आधी मला मारा ना. असं नाही करता येईल. कळायच्या आत मला मारून टाका. अहो असं नाही, तुमचा टाइम. तो एक घाणेरडा सानी मागाशी तुला प्रॉब्लेम झाला होता, आता तुला लगेच मला मारा ना. मगाशी रंबा म्हटल्यावर तुमचा चेहरा कसा झाला होता? मग तो यक्ष मला काय प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम म्हणजे तू असं मारता येणार नाही तुम्हाला, तुमची वेळ आलेली नाही ना. पण मी वाईट विनोद करते ना, माझ्या जिभेवर असतात, मी लगेच. अरे तसं नाही. ते वाईट विनोदाचं मी तुम्हाला घाबरवायला सांगितलं होतं. काय आहे, तुमचा वाईट विनोदचा गाडा भरलेला आहे, पण तुमची मरणाची वेळ अजून आलेली नाही आहे ना. जेव्हा वेळ येईल तेव्हा मग ते यक्ष भिक्ष सगळं यांना जे बोललोय ते सगळं तुम्हाला फक्त रंबा काढा, यक्ष घाला आणि वाक्यांमध्ये पण जरा लक्ष घाला.
माझे 12च उरले. तुम्हाला पण आहे? साला आम्ही इंटर्न आहे ना, म्हणून आम्हाला हे ठेवावं लागतं असं. एक वेळ अशी येईल ना, मी कोणाला तरी उचलायला येईन आणि रेडा मलाच उचलून वर घेऊन जाईल. वहिनी तुम्ही जास्त बोलू नका माझ्याशी. एक टाकलं आधीच तुमच्याशी बोलण्याच्या नादात. ऐका ना काय ऐका ऐका ना काय? ते यक्ष सगळं करणार ना ते. हे बोल, ह्यांच्याशी जे बोललो ते सगळं करणार यक्ष. चेहरा कसा होता चेहरा कसा होता? स्नान वगैरे ते हा बोला ना. लाज वाटू दे, लाज. नवरा माहिती नवरा. ते डुमडुम करणार ना ते डुमडुम. डुमडुम काय? ते तेल लावून डुमडुम. अहो ते मर्दन आहे हो. जरा तरी भान ठेव, जरा तरी भान ठेव. त्या आता का? यक्षाच्या नादात एवढी गेलीयस, मर्दांचा फंबल डुमडुम टाकतेस. लाज नाही वाटत तुला? हो मला लाज वाटायला पाहिजे. मग अशी पडिंग कुणी केलं हा? रंभाचं नाव ऐकून कसे डोळे फिरले का माणसाचे. हे बरे पुरुषांनी केलं की चालतो, बायकांनी केलं की लगेच नाही. मग पुरुषांच्या भुवयात टाकल्यापर्यंत येतात. रंभाचे ड्रेस तुम्हाला बघायचे. सकाळी 5 वाजता उठून मी डबा करते म्हणून माझा गाऊन कळकट्ट मळकट्ट होतो, ते तुम्हाला दिसत नाही. 7:30ला गिळायला कोणाला नाश्ता लागतो ते दिसत नाही. हे सगळं काढू नकोस, मी आत्ताच सांगतोय. मी स्वतः सुद्धा काम करतो घरात, कळलं ना? सकाळी 5 वाजता उठून जो डबा करत असतेस ना, त्याची भाजी मी आणलेली असते आदल्या दिवशी. छान. शेपू मेथी मध्ये इतक्यांदा गल्लत झाली माझी, तरी सुद्धा आणतो मी भाज्या. तुला हवं म्हणून सिलेंडर घेऊन येतो. तुम्हाला सांगतो आमच्याकडे पॉवर कट आहे. तो सिलेंडरवाला ना वरती येत नाही. सिलेंडरवाला उचलाल कधीतरी? तुमच्या नंतर. हा तो सिलेंडरवाला वरती येत नाही माझ्याशी बोला. मला उचलून आणावा लागतो तो सिलेंडर. मग? पहिल्या माळ्यावरचे ओळखीचे आहेत माझ्या, तरी सुद्धा मला बघून बोलतात, भाई हमको तो सिलेंडर. एवढा अपमान करतात, पण तुझ्यासाठी मी सिलेंडर उचलून वर येतो. मग माझा अपमान नाही होत? वा गवा, तुझा अपमान नाही होत. तुमच्याशी लग्न केलं हा काय कमी अपमान झालाय माझा? अजूनही माहेरी गेल्यावरती तोंड लपवते आई माझी. लग्नाचा अल्बम बघायला घेतला की म्हणते अजूनही सांगते तो मागचा केटरिंग वाला चांगला होता ग. काय करायचं मग? या लेवलला सासरी लग्नाच्या अल्बम वरती ची सौका प्रिया आणि चिरंजीव अपमानाचा लिहून घेतलाय तिने. आता तर नाहीच राहायचं तुझ्या मला पण नाही खड्ड्यात गेलीस. मला यक्ष पाहिजे. सका मला पण रंबा पाहिजे. मला मारा. मला सांगा. मला घेऊन आलाय तुम्ही, मला घ्यायला आला. मला यक्ष पाहिजे. मला पण रंबा पाहिजे. मला हा शाहरुख खानचा वीक घातलेला सापळा नको आता. बस झालं. मला यक्ष पाहिजे. मला पण रंबा पाहिजे. पहिला मला मारायला आला, तुम्ही मला मारून टाका. मला यक्ष पाहिजे. निदान मेल्यावर तरी या स्त्रीला सुख मिळू दे. आणि सुख मिळण्यासाठी स्त्रीला मरावं लागतं हेच खरंय. बहिणी, सामाजिक झाल्यावर रेटिंग घसरता पचकन. मग परत मीटिंग होते. मग तसं नको. तुम्ही आवर घाला स्वतःला. तुमच्या सामाजिकच्या नादात ना शो बंद पाडायचा तुम्ही. नाही, ठीक आहे. लोकांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत, हप्ते भरायचे आहेत. खूप हप्ते भरायचे आहेत. जाऊ द्या हफ्त्यांचं जाऊ द्या. मला बाकी काय मला मारायचंय. पहिलं मला मारायचं नाही, आहे. मी- आज माझा टाइम आहे. आज ते मी- मला घ्यायला आलेले नाही, पण मी- मला मारून अरे, टाका. थांबा. आत्ताच्या अरे, आत्ता मला मारून टाका. अरे, मला थांब. रंभा पाहिजे. विषय संपला. थांबा, फोन येतोय मला. हॅलो. हा काय बोलताय तुम्ही? माणूस मेल्यावर त्याचा कोरा कागजच होतो ना. हा काय दे. ओ माय ह्युमन, कुठे काय झालं? अरे यार, ठीक आहे चल. काय झालं? अरे तुमच्या भांडणाच्या नादात वरची सिस्टीम अख्खी कन्फ्यूज झाली. काय? तुम्हाला सोडून वरच्या शर्मांना मारला त्यांनी. अगं बाई, काय तुम्ही बोललात ना विनोदाने की वर्मा नको शर्माला घालवाला काय, त्यांनी ते सिरियसली घेतलं. शर्मा गेले, आता मला शर्मांना घेऊन जावं लागणार. परत सगळे फॉर्म कॅपिटल मध्ये भरा. शी बाबा. आम्ही स्वर्गात कधी जाणार? आम्ही आता तुमचा स्वर्गातला चान्स गेला. म्हणजे आता तुम्ही जेव्हा माराल तेव्हा तुम्ही डायरेक्ट नरकात जाणार. अरे बरं झालं आठवलं. काय? थांबा जरा. खर्चिक काय करताय? शिंकताय खर्चिक. शिंकणं पण किती खर्चिक आहे. नको करू नको अंगडी गपरा ना. ऐका, मी तुमच्या घराचे फोटो काढून ठेवलेले आहेत. काय वर जेव्हा तुम्ही नरकात जाल तेव्हा ह्या सगळ्या घराची कंटिन्युटी मला ठेवायची आहे ना तिथे. नरकात या घराची कंटिन्यू? म्हणजे
ते तुम्ही म्हणाल होतात ना तुम्ही हे टाकणार आम्हाला कढईत टाकणार. नाही नाही ते मी उगाच भापावगिरी म्हणून बोलतो. असं काय नाही राहिलं आता. आता मॉडर्न झालंय सगळं. आता मी नरक म्हणजे तुम्हाला तुमच्याच घरात राहायचं असतं. फक्त तुम्हाला यांच्या AI बरोबर आणि यांना तुमच्या AI बरोबर. AI सोबत म्हणजे तू भेटशी नव्याने? नाही म्हणजे मेल्यावर सुद्धा तुझं माझं सपा. नाही 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 मला हे नाही चालणार. सर मला हे नाही चालणार. प्लीज मला आत्ता मारा. मला स्वर्गात नाही 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 तुम्ही आत्ता पण इथे खरं तर स्वर्गातच जगला असतात. पण तुम्ही दोघांनी याचं एवढं नरक करून टाकलंय ना, त्यामुळे तुम्हाला इथेच ठेवतोय. ऐका ना सर, मी जातोय. यमदूत मला नाही जायचं. यमदूत मी जातो. हॅलो ऐका ना. हॅलो मला नको. मला शर्मांकडे जायचंय. तुझ्यामुळे